सकल हिंदू समाज यांच्या वतीनं बारामती शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील सोमानी यांनी ही माहिती दिली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। ही घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं घडली असून कथित अपहरण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती। संबंधित तरुणीच्या बेपत्ता होण्याबाबत अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास ती तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे इथं हजर झाली। विशेष म्हणजे संबंधित तरुणासोबत ती पोलीस ठाण्यात आली होती। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून अपहरणाच्या तक्रारीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून दोघांचे जबाब नोंदवले जात आहेत। घटनेमागील नेमकं कारण आणि पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ आणि व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत। नागरिकांनी शांततेत आणि संयमानं बंद पाळावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। जय श्रीराम। भिगवण येथील अपहरण प्रकरण आणि लव जिहादच्या घटनेमुळे संपूर्ण बारामती इंदापूर दौंड परिसर उद्विग्न आहे। हा विषय कुटुंबावर हल्ला झाल्यासारखा प्रत्येकाला वाटतंय। खरं तर या सर्व प्रक्रियेमध्ये सकल हिंदू समाजाने एक निर्णय घेतलेला आहे की आपण या विषयाचा छडा लागल्याशिवाय थांबायचं नाही आणि या अनुषंगानं आम्ही आज आवाहन करतो आहोत की बारामती इंदापूर दौंड परिसरामध्ये सर्व व्यापारी बांधवांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी आपण 1 दिवसाचा उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याची विनंती करीत आहोत। आज मी बारामतीत सर्व व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि त्या सर्व संघटनांचे सर्व प्रमुख इथे बसलेले आहेत, त्यांच्या सोबत आहोत। आम्ही सर्वांचा एक निर्णय झालेला आहे की आपण एक उत्स्फूर्तपणे उद्या बारामतीचा बंद पाळण्याचा निर्णय झालेला आहे। आम्ही सर्व व्यापारी महासंघाचे, असोसिएशनचे सर्व प्रमुखांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की आपण उद्या बारामतीचा उत्स्फूर्त बंद पाळण्याचा जो निर्णय आज इथं घेतलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। मी सर्वांना विनंती करतो की उद्या दुपारी सकाळपासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं। हे उत्स्फूर्त सहभाग असावा आणि आपण सर्वांना विनंती करत आहोत, सर्व कार्यकर्ते, समाज बांधव, सर्व सकल हिंदू समाज बांधवांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने सर्वांना सहकार्य करून उद्याचा बंद शांततेने यशस्वी करूया। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। त्यांच्यातर्फे आज कोणास पत्र मिळालेलं आहे की बारामतीमध्ये सोमवार दिनांक 23 तारीख रोजी बारामती दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याची आहे। झालेले पूर्वीच्या परिस्थितीमध्ये झालेले काही चुकीचे प्रकार आहेत, त्या चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी त्यांनी आपणास बंद ठेवण्याची विनंती केली आहे। सकल हिंदू समाजाची आलेली विनंती यास मान्य देऊन आपण सर्व बारामती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती व्यापाऱ्यांच्या वतीने असा निर्णय घेतलेला आहे की सोमवार 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे बंद ठेवून आपण त्यांना पाठिंबा द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। सकल हिंदू समाज बारामती यांच्यातर्फे दिनांक 23/2/2026 रोजी म्हणजे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत बारामती बंद राहणार आहे। या संदर्भात सकल हिंदू समाज आणि व्यापारी संघटना यांची आज रोजी बैठक पार पडली आणि त्यामध्ये एकमताने हा ठराव करण्यात आलेला आहे। आज सकल हिंदू समाजाची बैठक पार पडली। काय बैठकीमध्ये ठराव झाले आणि बैठक घेण्याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे? एका समस्त सर्व हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजातर्फे विनंती की सोमवारी सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण बारामती, इंदापूर आणि दौंड तालुका बंद ठेवण्याबाबत ठराव पास करण्यात आला आणि त्याप्रमाणे सर्वांनी स्वफूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळावे ही आग्रहाची व कळकळीची सर्वांना नम्र विनंती करण्यात आली। त्याप्रमाणे सर्व सकल हिंदू समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले आणि एका भिगवण येथील झालेल्या घटनेबाबत अत्यंत निंदनीय व निषेधार्थ
म्हणून आज ही सभा आम्ही आयोजित केली होती. पुन्हा असे महाराष्ट्रामध्ये काय, परंतु पुन्हा भारत देशामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी, हिंदू बांधवांनी खबरदारी घ्यावी ही विनंती. हा बंद तुम्ही ठेवणार आहे, काय बंदमध्ये मागणी काय करणार आहे सरकारने? बंदमध्ये आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या एक आग्रहाची विनंती आहे. 2 नंबरला धर्मांतरण कायदा लागू करावा. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्याची अंमलबजावणी व्हावी. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कायदा लागू केलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्या कायद्याची अंमलबजावणी करावी. आणि 3 नंबरला लव जिहाद याबाबत महाराष्ट्र सरकारने त्याबाबत त्वरित अंमलबजावणी करावी. मोर्चा आणि निदर्शने वगैरे काय निघणार आहेत का? काय मोर्चा आणि निदर्शनाबाबत आमचं काही ठरलेलं नाही आहे, फक्त बंद एवढंच आमचं ठरलेलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.